उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत। युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिरढोण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। सकाळी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। अविनाश खापे यांनी व्हीआयपी दौऱ्यावेळी गोंधळ घातला होता, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतल्याची पोलिसांची माहिती आहे। तर जिल्हा परिषदेला पराभूत असलेल्या नितीन पाटलांचाही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनाही ताब्यात घेतले। शिवसेनेतल्या अंतर्गत गटबाजीमुळे गेल्या काही दिवसात हा वाद धुमसत असल्याची माहिती आहे। दोन गटातील वादामुळे यापूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यावेळी प्रचंड राडा झाला होता। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर नजरकैदेची कारवाई करण्यात आली आहे।